नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजचा जो काही व्हिडिओ आहे तो नीट 2024 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत की नीटचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, म्हणजे नीट परीक्षा देण्यासाठीची जी काही पात्रता आहे ती काय आहे, त्याचे निकष काय आहेत, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओचा विषय आहे एलिजिबिलिटी टू अपीअर इन नीट यूजी एग्जाम, म्हणजे नीट यूजी एग्जाम देण्यासाठी जी पात्रता आहे ती नेमकी काय आहे, कोणत्या फॅक्टरवर आधारित ही पात्रता आहे, याविषयी आपण डिटेल एक्सप्लेनेशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की एज लिमिट काय आहे, अटेम्प्ट लिमिट काय आहे आणि सब्जेक्ट कॉम्बिनेशन कशा प्रकारे आहे, त्याचे निकष कशा प्रकारचे आहेत ते आपण डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण ही जी काही माहिती देतोय ती नीट NTA इन्फॉर्मेशन बुलेटिन 2023 NTA ही एक बॉडी आहे जी नीट एग्जाम कंडक्ट करत असते संपूर्ण देशभरात। त्यांचं इन्फॉर्मेशन बुलेटिन जे आहे 2023चं, त्याच्या आधारावर आपण ही माहिती देत आहोत। 2024चं इन्फॉर्मेशन बुलेटिन NTAने अद्याप प्रकाशित केलेलं नाही, त्यामुळे नीटचे ॲप्लिकेशन फॉर्म प्रक्रिया भरण्याला जेव्हा सुरुवात होईल त्यावेळेस NTA सर्वात अगोदर आपल्या वेबसाईटवर नीटचं इन्फॉर्मेशन बुलेटिन त्या ठिकाणी पब्लिश करत असतात आणि त्याच्यामध्ये नीट एक्झाम विषयीचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन फॉर्म कसा भरावा, त्याचबरोबर नीट एक्झाम कोणत्या सिटीजमध्ये होणार आहे, त्याचबरोबर एक्झाम फीस किती असणार आहे कॅटेगरी वाईज, याची डिटेल माहिती जी आहे NTA आपल्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये दरवर्षी देत असतं। तर 2024चं इन्फॉर्मेशन बुलेटिन येण्यासाठी अद्याप थोडासा वेळ आहे, त्याच्यामुळे 2023च्या इन्फॉर्मेशन बुलेटिननुसार आपण ही माहिती काढलेली आहे। त्यानुसार नीट एक्झामसाठी पात्रतेचे निकष काय आहेत, कोणता विद्यार्थी नीट एक्झाम देऊ शकतो ते आपण आता डिटेल पाहूयात। विद्यार्थी मित्रांनो, एज लिमिटचा जर विचार केला तर नीट एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांचे 17 वर्ष कंप्लीट झालेली पाहिजेत, म्हणजेच विद्यार्थी हा 17 वर्ष पूर्ण झालेला पाहिजे। म्हणजे ज्या वर्षी विद्यार्थी नीट एक्झाम देणार आहे त्या वर्षीच्या 31 डिसेंबरपर्यंत त्या विद्यार्थ्यांचे 17 वर्ष कंप्लीट झालेले पाहिजेत। याचाच अर्थ जर तुम्ही नीट 2024ची तयारी करत असाल आणि नीट 2024 ही एक्झाम द्यायची असेल तर तुमचा जन्म हा 31/12/2007च्या अगोदरचा असला पाहिजे किंवा या डेटचा असला पाहिजे। या डेटच्या नंतर जर तुमचा जन्म झाला असेल आणि तुम्ही 17 वर्ष डिसेंबर महिन्यात पूर्ण करू शकत नसाल तर तुम्ही नीट एक्झाम देऊ शकत नाही। 17 वर्ष कंप्लीट झालेले पाहिजेत, तुम्हाला 31/12/2007च्या अगोदरचा जन्म किंवा या डेटचा 31/12/2007चा तुमचा जन्म असला पाहिजे। म्हणजेच विद्यार्थ्याचं वय डिसेंबर महिन्यामध्ये ज्या वर्षी नीटची एक्झाम होणार आहे त्या वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत 17 वर्ष पूर्ण झालेले असावेत, असा NTAचा क्रायटेरिया आहे नीट एक्झाम देण्यासाठी। अप्पर एज लिमिटच्या बाबतीत बोलायचं झालं तर देर इज नो अप्पर एज लिमिट, म्हणजे जर तुमचं 17 वर्ष पूर्ण झालेलं असेल तर अप्पर एज लिमिट काही नाही, म्हणजे कितव्या वर्षापर्यंत नीट देऊ शकता अशा प्रकारचं कुठलंही लिमिट नाही। 17 वर्षाच्या पुढील व्यक्ती नीटचा फॉर्म भरून नीटची एक्झाम देऊ शकतो। अप्पर एज लिमिट कसल्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट नीटच्या एक्झामसाठी आपल्याला पाहायला मिळत नाही। त्याच्यानंतर अटेम्प्ट लिमिटच्या बाबतीत बोलायचं झालं तर अटेम्प्ट लिमिट पण नाही आहेत, म्हणजे नीटचे जे काही अटेम्प्ट आहेत विद्यार्थी कितीही वेळा देऊ शकतो, म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, रिपीटर्स विद्यार्थी असतील तर कितीही वेळा ते अटेम्प्ट देऊ शकतात। नीटचे अटेम्प्ट लिमिटही कशा प्रकारचे अटेम्प्ट लिमिट NTA मार्फत ठेवण्यात आलेले नाहीत। आता आपण पाहूयात जर मोठा जो निकष आहे पात्रतेचा आहे सब्जेक्ट कॉम्बिनेशन इन 12th, म्हणजेच 12वीची जी काही परीक्षा आहे, महाराष्ट्राचा जर विचार केला तर स्टेट बोर्डचा जर आपण विचार केला तर 12वी स्टेट बोर्ड असेल किंवा काही विद्यार्थी CBSE पॅटर्नमध्ये शिक्षण घेत असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी 12वी सब्जेक्ट कॉम्बिनेशन कशा प्रकारे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणजे 12वीला जर तुमचा परफॉर्मन्स कसा असायला पाहिजे, त्या परफॉर्मन्सवर तुम्ही नीट देण्यासाठी कोणकोणते क्रायटेरिया फुलफिल केले पाहिजेत त्याबद्दल आपण आता थोडक्यात पाहूयात। तर 12वीचा जर आपण विचार केला तर 12वीमध्ये तुम्हाला इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 4 सब्जेक्ट असणं बंधनकारक आहे तुमच्याकडे। बायो ॲडिशनल असला तरी चालेल असं NTAने आपल्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये सांगितलेलं आहे, परंतु इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे कंपल्सरी विषय तुमचे 12वीमध्ये असले पाहिजेत
आणि या संपूर्ण म्हणजेच हे जे काही 4 विषय आहेत इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याच्यामध्ये तुम्ही पास असणं गरजेचं आहे. म्हणजे 12वीची जी काही बोर्डची एक्झाम असते त्याच्यामध्ये तुम्ही 12th पास असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय तुमच्या मार्कशीटवर असणं अत्यंत गरजेचं आहे नीट एक्झाम देण्यासाठी. त्याच्यानंतर आपण पाहूयात की PCB फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याच्यामध्ये विद्यार्थ्यांना नीट एक्झाम देण्यासाठी किती मार्क्स आवश्यक आहेत. जर अनरिझर्व कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला 50% मार्क्स लागतात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. उदाहरणार्थ महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जर आपण उदाहरण घेतलं तर प्रत्येक विषय हा 100 मार्क्सचा असतो. तर विद्यार्थ्याला अनरिझर्व कॅटेगरीचा जो विद्यार्थी आहे याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या 3 विषयाची टोटल मिळून त्या विद्यार्थ्याचे 150 मार्क्स झालेले असणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा आहे का की प्रत्येक विषयात त्याला 50 घ्यायचे आहेत, तर असं बिलकुल नाही. इंडिव्हिज्युअल विषयात प्रत्येक विषयात 50 घेण्याची गरज नाही. तुमचे 3ही विषयाचे मिळून म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी मग तुम्हाला फिजिक्समध्ये 60 असतील, केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला 50 असतील आणि बायोलॉजीमध्ये 40 असे मिळून 150 झाले तरी चालतं. फक्त ह्या 3ही सब्जेक्टचं जे कंबाईन ॲडिशन जे आहे ती 150 मार्क्स आली पाहिजे तर तुम्ही अनरिझर्व कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर नीट एक्झामसाठी पात्र असाल. असाच क्रायटेरिया रिझर्व कॅटेगरी ज्याच्यामध्ये विशेषतः OBC, SC, STसाठी 40%चा ठेवण्यात आलेला आहे. रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये मिळून 40% मार्क्स असणं गरजेचं आहे. म्हणजे 300 मार्क्सपैकी 40% मार्क्स त्यांना मिळवणं गरजेचं आहे नीट एक्झाम देण्यासाठी. अशा प्रकारचे हे क्रायटेरिया NTA ने आपल्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये दिलेले आहेत. अत्यंत महत्त्वाचे हे क्रायटेरिया आहेत. याच्यामध्ये आपण एज लिमिट पाहिलं, अप्परली एज लिमिट पाहिलं, अटेम्प्टसाठी सुद्धा कुठलेही त्या ठिकाणी लिमिट नाही. विद्यार्थी कितीही नीटचे अटेम्प्ट देऊ शकतो. त्याच्यानंतर सब्जेक्ट कॉम्बिनेशनविषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेतलेली आहे आणि कंबाईन मार्क्स कशा प्रकारे असायला हवेत याही विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण घेतलेली आहेत. अशाच प्रकारची माहितीपूर्ण अपडेट्स याच प्रकारचे PDF तुम्हाला श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा मिळणार आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन अद्याप डाउनलोड केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन सहज डाउनलोड करू शकता. त्यामध्ये रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला नीट 2024ची परीक्षा होईपर्यंत आणि त्यानंतर प्रवेश प्रक्रिया ज्या आहेत मेडिकलच्या त्याविषयीची संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला वर्षभर त्या ॲपमध्ये मिळणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आमचा ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आमचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर या यूट्यूब चॅनलवरून सुद्धा आम्ही अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी रिसर्च करून या ठिकाणी देत असतो. त्यामुळे ज्या विद्यार्थी आणि पालकांनी अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास आपण या ठिकाणी इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.